रघुवीर समर्थ सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं। कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्। कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री भगवानुवाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं सरहस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्। अहमेवासमेवाग्रे नान्यं यदसत्परं पश्चादहं यदेतच्च योगशिष्येत सोऽस्म्यहम्। वृतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्। एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा एतन्मतं समातिष्ठ परमेन समाधिना भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्। गोपाल कृष्ण भगवान की जय। चतुर्थ स्कंद अवतरणिका। अवतरणिका आपण दरवेळेस यासाठी म्हणतो की ती ऐकत असताना प्रत्येक अध्यायामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत ते त्यामध्ये सांगितलं आहे आणि आपण मनाने त्याची आठवण करायची की आपल्याला हे आठवतं का यामध्ये काय सांगितलं आणि असं करत गेलं की मग सहजपणे अभ्यास आपला होत जातो। म्हणून ही अवतरणिका नेहमी आपण म्हणत असतो। स्वयंभुव मनु कन्यका झाल्या विश्ववंशावलिका प्रथमोध्याय निका चतुर्थस्कंधी तयाचा द्वितीयोध्यायी दक्ष प्रजापती दुर्वचन बोले शिवाप्रती तृतीयोध्यायी सती इच्छी यज्ञ महोत्सव सतीचा अग्निप्रवेश निवेदिला चतुर्थोध्यायास वीरभद्रकृत यज्ञ विध्वंस दक्ष वध पंचमोध्यायी ब्रह्मादिक देवता कैलासी प्रसन्न करीती शिवाशी ते षष्ठाध्यायाशी दक्ष यज्ञपूर्ती सप्तमी अष्टमोध्यायी ध्रुव वनगमन नवमोध्यायी ध्रुव तपस्या पूर्ण उत्तम वध ध्रुव यक्षरक्षण ते वर्णन दशमोध्यायी स्वयंभुवाचा ध्रुवाशी उपदेश युद्धबंध एकादशोध्यायास कुबेर वरदान ध्रुवास विष्णुपद प्राप्ती द्वादशाशी ध्रुववंश वर्णन अंगचरित्र त्रयोदशी कथा पवित्र चतुर्दशी वेन विचित्र जन्मला नष्टात्मा राजा पृथ्वीचे निर्माण राज्याभिषेक पंचदशी छान पृथ्वीशी स्थविती बंदीजन षोडशोध्यायी पृथुकोपक पृथ्वीकृत स्तुती सप्तदशोध्यायी कथाती पृथ्वी दोहन अष्टादशोध्यायाप्रती 19 शताश्वमेध
पृथ्वीच्या यज्ञशाळेमधून प्रसन्नत्वे भगवत दर्शन ते 20व्यात निरूपण प्रजेशी उपदेश एकविशी शर्कादिकांचा पृथ्वीशी उपदेश असे 22 तप परलोक गमन 23 महाराज पृथूचे वंशविस्तार पृथूचा प्रचेताशी बोध रुद्राचा 24वा अध्याय त्याचा पुरंजनोपाख्यान 25 पुरंदन गेला शिकारीशी राणी क्रुद्ध झाली 26 चंडवेग धावला लढाईशी 27 कालकन्या कथा पुरंजन स्त्रीरोप झाला अविज्ञातोपदेशे उद्धरला कथाभाग हा 28 केला निवेदन तात्पर्य पुरंजनोपाख्यानाचे 29 वर्णन त्याचे प्रचेतास श्री विष्णूचे 30व्यात वरदान प्रचेताशी नारदोपदेश परमपदप्राप्ती तयास 31व्या अध्यायास अमृतकथा ऐशी हे गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ. आत्ताच आपण ऐकलं पुरंजन गेला शिकारीशी राणी क्रुद्ध झाली 26व्या अध्यायातली कथा आणि मग चंडवेग धावला लढाईशी 27 कालकन्या कथा. म्हणजे कालच्या अध्यायामध्ये आपण ह्या दोन्ही भाग पाहिला आणि चंडवेग धावला लढाईशी 27 कालकन्या कथा. आता जो आजचा अध्याय आहे तो 28वा म्हणजे पुरंजन स्त्रीरूप झाला अविज्ञातोपदेशे उद्धरला कथाभाग हा 28 केला निवेदन. म्हणजे आजच्या अध्यायामध्ये पुरंजनाला स्त्री जन्म प्राप्त झालं आणि अविज्ञाताच्या उपदेशाने त्याला मुक्ती प्राप्त झाली. कालच्या अध्यायामध्ये शेवटी आपण पाहिलं की ही जी जरा आहे, जरा कोण तर चंडवेगाच्या राज्यामध्ये असणारी ही जी जरा आहे हिचा कोणीच स्वीकार करत नाही. मी म्हातारा व्हावं, मी वयोवृद्ध व्हावं, माझे हातपाय गळून जावेत आणि मला माझ्या इंद्रियामध्ये कुठलीच शक्ती राहू नये अशी कोणाचीच इच्छा नसते आणि त्यामुळे ही जी जरा आहे ती या ठिकाणी आपल्याला योग्य असा वर शोधण्यासाठी येते. आता तिचा स्वीकार कोण करेल? त्यामुळे प्रत्येकजण तिचा तिरस्कार करतात. मला म्हातारपण नको, मी असाच तरुण दिसलं पाहिजे, यासाठी सगळी धडपड जी आहे ती मी तरुण दिसलं पाहिजे आणि 4 लोकात मी चांगलं दिसलं पाहिजे असं ज्याला वाटतं ते म्हणजे आपल्या पुरंजन. म्हणजे हा जीव जो आहे त्याला नेहमी असं वाटतं की मला म्हातारपण नको, मला मरण नको, असं ज्याला वाटतं तो म्हणजे पुरंजन. आता हाच पुरंजन जो आहे त्याच्यासाठी ही जरा जी आहे तिला चंडवेगाने तयार केलेलं आहे की तुला आता मी वरदान देतो. तू एक पती निश्चित केला की कारण तू पती निश्चित करण्यासाठी या ठिकाणी आलेली आहेस, पण सर्वांचेच अनिष्ट करणारी असल्यामुळे तू कोणालाच आवडत नाहीस, म्हणून कोणी तुझा स्वीकार करीत नाही. म्हणून तू कर्मामुळे मिळणारा लोक गुप्त रूपाने भोगत राहा. कर्मामुळे, मागील कर्मामुळे कोणाचं आयुष्य 10 वर्षाचं असतं, कोणाचं 25 वर्षाचं असतं, कोणाचं 50 असेल, कोणाचं 100 असेल. पण हा माणूस जो जन्माला आला लहानपणी जेवढा देखणा होता तो हळूहळू कुरूप व्हायला लागतो आणि हे म्हणजे त्यावर जरा हिचा झालेलं आक्रमणच आहे. पुरंजनावर जरेचं झालेलं आक्रमण आहे आणि तिच्या सह्याने तू सर्व प्रजेचा नाश करशील. आता ही प्रजा कोण? तर हा पुरंजन, हा देह, या देहाचा तू नाश करशील. त्याचप्रमाणे चंडवेग म्हणतो की माझा एक भाऊ आहे ज्याचं नाव प्रज्वार आहे. काल आपण पाहिले 2 श्लोक शेवटचे. प्रज्वारोयम मम भ्राता तंच मे भगिनी भव, तू माझी बहीण हो आणि प्रज्वार हा माझा भाऊ आहे. म्हणजे प्रज्वार म्हणजे ज्वर म्हणजे शीत आणि उष्ण दोन्ही प्रकारचा काल आपण पाहिलं. चराम उभाभ्याम लोकेस्मिन अव्यक्तो भीमसैनिकः, आणि हे दोन्ही माझे सैनिक आहेत आणि तुझ्याबरोबर मी या ठिकाणी गंधर्व आणि गंधर्विनी कन्या त्यांच्या पत्नी या तुझ्याबरोबर देतो. किती गंधर्व? 360 दिवस जे आहेत 360 आणि 360 रात्री हे माझं सैन्य तुला देतो आणि तू त्या ठिकाणी जाऊन अगदी व्यवस्थितपणे तुझं राज्य कर. गुप्त रूपाने तू आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण कर. तुला ज्यावर आक्रमण करावं असं वाटतं त्या जीवावर तू आक्रमण कर आणि त्याला वृद्ध कर आणि तो उपभोग तू घेत जा, असं काल सांगितलं. आता हा जो पुरंजन आहे त्याच्याबद्दल ही सगळी कथा जी आहे ती नारद आपल्याला सांगतात, म्हणजे या बरिषद राजाला सांगतात.
नारद म्हणतात की भय नावाचा यवनाचा राजा आहे. आज्ञाधारक सैनिक त्याच्याबरोबर दिले. प्रज्वाल आणि कालकन्या म्हणजे जरा हे या पृथ्वीवर संचार करू लागले. लहानसं रोपटं आहे, बी उगवलं, रोप आलं, दिसायला किती सुंदर दिसतं, खूप छान फळं फुलं लागली. पण हळूहळू त्यावर कुठला तरी रोग येतो आणि रोग आल्यावर एक एक पान तिचं गळून जातं त्या झाडाचं आणि हळूहळू त्याला वृद्धावस्था प्राप्त होते. हे जसं आहे निसर्गामध्ये, तसं वयोवृद्ध साप, साप म्हणजे हे पंचप्राण आहे. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान, ही सगळी नावं वायूचीच आहेत. हे वायुतत्व आहे आणि तो वायुतत्व, तो वायू ह्या शरीराचं रक्षण करीत असतं. म्हणजे आपल्या शरीराचं रक्षण करणारे हे जे साप आहे, ते 5 फण्याचा नाग जो आहे, तो जरी रक्षण करत असला आणि त्यामुळे आपण जर सुखसामग्रीने संपन्न असा देह आपल्याला प्राप्त झाला आहे. पण एकदा का या चंडयुगाची चढाई झाली, एकदा या प्रज्वाल आणि ही जरा यांचं आक्रमण झालं की हळूहळू आपली शक्ती क्षीण होत जाते आणि त्या तिच्या जाळ्यामध्ये कालकन्यापी बुभुजे पुरंजनपुरम बलात, पुरंजनाच्या नगरीमध्ये बलात म्हणजे जबरदस्तीने तो आक्रमण करतो आणि आक्रमण केल्यामुळे ती जरा जी आहे तीच आपला उपभोग घेऊ लागलेली आहे. पण या कालकन्येकडून उपभोगल्या जाणाऱ्या त्या पुरीला तो सर्व बाजूने वेढून घेतो आणि निरनिराळ्या दारातून तो आत शिरतो. म्हातारपण आलं की तर डोळ्याला दिसत नाही, म्हणजे डोळ्यातून ही जरा आतमध्ये आपल्या आलेली आहे शरीरामध्ये. कानाने हळूहळू ऐकू येणं कमी होतं, वाणी जी आहे ती पहिल्यासारखी स्पष्ट होत नाही. अशा प्रकारे ती त्या पुरंजनपुरीचा या शरीराचा विध्वंस करू लागते. मग आता हे कालकन्याचं आलिंगन झाल्यावर आत्तापर्यंत जो विषयासक्त आहे, विषयामध्ये जो आनंद घेत होता, तो आता दीन होऊन गेला. आता मला कोणीतरी हात धरा, माझा तोल जातो, माझा पाय जरा सरकून द्या, असं जेव्हा माणूस म्हणू लागतो, तेव्हा त्यावर ते आक्रमण झालेलं असतं. आणि गंधर्व आणि त्या गंधर्व स्त्रिया आणि हे यवन म्हणजे भय यांनी तो जबरदस्तीने या शरीराचं, या देहाचं, या पुरंदराचं सगळं ऐश्वर आपलं ओढून नेलेलं असतं. अशी अवस्था त्याला प्राप्त होती. आता विशीर्णा स्वपुरीं वीक्ष प्रतिकूलान ननादृतान पुत्रान पौत्रान अनुगाम अनुमात्यान जायां च गतसौहृदम. म्हणजे आपले नातू, मुलं, सेवक, अमात्यवर्ग जे कोणी असतील ते सगळे आता या देहाचा अनादर करू लागले. म्हणजे आत्तापर्यंत जे लोक आपल्याजवळ होते ते हळूहळू आपल्यापासून दूर जाऊ लागले. पत्नीचं प्रेम जे आत्तापर्यंत होतं ते सुद्धा आटू लागलं. ती सुद्धा आता तोंडावर म्हणाली, काय तुम्हाला समजत नाही? आत्तापर्यंत ती आपल्याबरोबर छान प्रेमाने बोलत होती, पण आता ती सुद्धा आपल्या विरुद्ध असं बोलायला सुरुवात करते. आता हा जो राजा आहे, हा जो पुरंजन आहे, तो अत्यंत चिंतातूर झालेला आहे आणि या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्याला मात्र कोणताच उपाय दिसत नाही. आता गंधर्व आणि यवन 360 दिवस आणि 360 रात्र यांनी घेरलेला असल्यामुळे आणि जरा ही कालकन्या जी आहे तिने याची दुर्दशा केल्यामुळे ही नगरी सोडण्याची इच्छा नसतानासुद्धा त्याला ही नगरी सोडावी लागते. म्हणजे कोणालाच इच्छा नसते आपण आता मरणाला प्राप्त व्हावं. बरेच जण म्हणतात आता काय खूप वय झालं, खूप वय झालं, केव्हा एकदा भगवंत घेऊन जातो. असं जरी तो जीव म्हणत असला तरी जोपर्यंत त्याची वेळ येत नाही तोपर्यंत तो या ठिकाणाहून जात नाही. आणि मग ती जरा, तो भाऊ प्रज्वाल हे अशा प्रकारचं आक्रमण करतात की या नगरालाच ते जाळून टाकतात आणि ती नगरी हळूहळू जळू लागली म्हणजे जसं कॅन्सर आहे तो एका ठिकाणी असला की तो आतून सगळं पोखरून टाकतो, तसं याला नगरवासी, सेवक, मित्र, पत्नीसह कुटुंबवत्सल असं सगळं असलेलं सुद्धा त्या पुरंजनाला फार दुःख व्हायला सुरुवात होती. आणि आता या देहाचं रक्षण करणारा जो साप आहे, तोच सापसुद्धा आता अशक्त झालेला आहे. त्यालासुद्धा या नगरीचं रक्षण करता येत नाही. जसं एखाद्या वृक्ष आहे, जळता वृक्ष आहे आणि त्याच्या ढोलीमध्ये, त्याच्या आतमध्ये राहणारा एखादा सर्प असेल,
तर तो सुद्धा बाहेर निघण्यासाठी जशी धडपड करतो तसं अंगाचा थरकाप झाला तरी त्याला या कष्टाने या ठिकाणाहून जावं लागतं. म्हणजे मृत्यूचं हे भय जे आहे, हे भय म्हणजे तो कालयवन आहे, ते भय आहे. आता ग्रहासक्त म्हणजे ग्रह कुठला, तर हे शरीर आहे, त्यामध्ये आसक्त झालेला हा पुरंजन म्हणजे आपला देह. दुहित्रम पुत्रपौत्राश्च जामिता मातृ पार्षदान स्वत्वावशिष्टं कंचित यत्किंचित् ग्रहकोश परिच्छिदम् अहं ममेति स्वीकृत्य ग्रहेषु कुसुमतिर्ग्रही दद्यो प्रमदया दीनो विप्रयोग उपस्थिते. आता तो बुद्धिहीन झाला, म्हणजे विवेक जो आहे बुद्धीतला तो त्याचा नष्ट झाला. आता हे सगळं आपल्याला सोडून जावं लागतं, हे त्याला डोळ्यासमोर दिसत आहे. कन्या, पुत्र, नातवंडे, नातसुना, जावई, नोकर, चाकर, घर, खजिना, ज्यासाठी आत्तापर्यंत यांनी सगळं रक्ताचं पाणी केलं, कितीतरी प्रयत्न केले, ते सुद्धा आता त्याला सोडून जावं लागत आहे. ज्यामध्ये याची ममता होती त्या गोष्टींमधून आपलं मन बाहेर काढून घेणं याला अवघड होऊ लागलं. आणि मग तो हळूहळू चिंता करत करत तो आता एकदम दुःखी झाला आहे. लोकांतर्गतवती मय्यनाथा कुटुंबिनी. आता तो विचार करतो, मी जेव्हा हे सगळं सोडून जाईल तेव्हा माझी पत्नी पुढचं आयुष्य कसं जगेल, असा हा होऊन ती आपला निर्वाह कसा करेल, मुलाबाळाची जी मी काळजी करत होतो ती आता ही घेऊ शकेल का, असं त्याला प्रत्येक क्षणी वाटत जातं. आणि केवळ माझ्यावर अवलंबून असणारे हे कन्यापुत्र मी गेल्यावर कसे जिवंत राहतील, असं त्याच्या मनामध्ये येतं. जसं समुद्रात एक नाव फुटली आणि त्या नावेमध्ये बसणारे जेवढे लोक होते ते सगळे आता त्या प्रवाशांची जी अवस्था होईल तशी अवस्था माझ्या नातेवाईकांची होईल, असं म्हणून तो घाबरत राहतो. म्हणजे भय यवनराज हा त्याच्याजवळ येऊन आता थांबलेला आहे. यवन लोक म्हणजे या पशुला बांधून आपल्या ठिकाणी घेऊन चाललेले आहेत आणि त्याचे सेवक असाह्य झालेत. बरोबर असणारे, आत्तापर्यंत मदत करणारे, या जीवाला, या देहाला मदत करणारे जे होते ते सुद्धा आता जवळ न येता दुरूनच बोलायला लागले. हे सगळं वर्णन समर्थांच्या ग्रंथराज दासबोधामध्ये सुद्धा असं छान पद्धतीने दिलेलं आहे, मृत्यू निरूपण. आता हा निर्दयी राजा म्हणजे हा जो पुरंजनाच्या पूर्वीचं जे आख्यान बरीषद राजा, ह्या राजाचं प्राचीन बरी जे नाव आहे, त्या राजाने आत्तापर्यंत खूप यज्ञ केले होते. कारण कर्मयोगामध्ये तो म्हणजे कर्मयोगच मानणारा होता आणि एकानंतर एक कर्म करत जायचा. पण त्यावेळेस प्रत्येक वेळेस त्याने ज्या पशूंची बळी दिली होती, म्हणजे ज्या वासनांचा बळी दिला, ज्या वासना त्याने क्षीण करायचा प्रयत्न केला, पण त्या वासना मात्र अधिकाधिक वाढत झाल्या. महाशनो महापापमा विद्येनं इहवैरिणम गीतेमध्ये दिलं आहे की ही आग कशी आहे की तिच्यामध्ये जो जो तेल तूप टाकावं तो ती कमी होण्यापेक्षा ती जास्तच वाढत जाते. महाशनो महापापमा. आणि मग तो क्रोधाने कुऱ्हाडीने त्याला तोडू लागते ती. आणि मग तो म्हणतो की या पुरंजनाच्या मनामध्ये म्हणजे हा देह जो आहे तो त्यागाची वेळ आल्यावर तामेव मनसा गृह्णन् बभूव प्रमोदोत्तमा अनंतरम विदर्भस्य राजसिंहस्य वेश्मिनी. पुरंजनाच्या मनामध्ये अंतसमयी स्त्रीचाच विचार आला. स्त्री कोणती, तर ती पुरंजनाची पत्नी म्हणजे बुद्धी. मग त्या बुद्धीचाच विचार आला आणि अंतिमती सागती या न्यायाप्रमाणे या पुरंजनाला पुढचा जन्म हा सुंदर कन्येच्या रूपाने त्याचा जन्म झाला. आता ही कन्या यामध्ये दिलं आहे विदर्भस्य राजसिंहस्य वेश्मनी. विदर्भातल्या राजकन्येच्या रूपामध्ये या पुरंजनाचा जन्म झाला. आत्तापर्यंत जो पुरुष म्हणून वावरत होता आता त्याला स्त्री रूप प्राप्त झालं. पुरंजन हा स्त्री रूपातील आहे आणि हा या विदर्भ राजाची कन्या म्हणून त्याने जन्म घेतला. आता जशी जशी कन्या वाढू लागली तसं तसं वडिलांनी तिच्या विवाहाचा घाट घातला आणि या स्त्रीरूप पुरंजनाचा विवाह पांड्यदेशाचा राजा मलयध्वज याच्याशी झाला. आता पांड्यदेश हे पांड्य जे आहे हे आजच्या कर्नाटक आणि तामिळनाडू या भागातले पांड्यराजे, पांड्यनरेश मलयध्वजाने तिच्याशी विवाह केला आणि या विवाहामुळे तिच्यापासून म्हणजे या स्त्रीरूप पुरंजनाला मलयध्वजाच्या राजाच्या विवाहाबरोबर तिला एक कन्या श्यामलोचना, काळेभोर डोळे असणारी बुबळ असणारी कन्या
आणि तिच्याहून अधिक असे 7 लहान पुत्र झाले, म्हणजे मोठी कन्या आणि 7 पुत्र झाले. आणि हे 7 पुत्र जे आहेत ते राजाने आपलं राज्य त्यांना वाटून दिलं आणि ते सगळे 7 राजे झाले. आता त्यानंतर या प्रत्येक पुत्राला अनेक पुत्र झाले आणि याचा वंश शेवटपर्यंत या राज्याचा उपभोग घेत राहतील. मग या कन्या जी होती किंवा अगस्त्य ऋषी, या मलध्वजाची कन्या जी आहे तिचं लग्न अगस्त्य ऋषीशी झालं. मलध्वजाच्या वृत्तस्थ असणाऱ्या पहिल्या कन्येबरोबर अगस्त्य ऋषींचा विवाह झाला. अगस्त्य प्राग दुहितम उपरमये मे ध्रुवताम यस्याम दृढच्युतो जात इद्मवाहात मजो मुनी. आणि मग त्यांच्यापासून पुत्र झाला, त्याचं नाव दृढच्युत दिलेलं आहे. आणि मग त्याचा पुत्र झाला तो इद्मवाह. आणि मग आपल्या राज्याची सगळी वाटणी करून दिली. आता म्हातारपण आलेलं आहे आणि म्हणून हा मलयध्वज जो आहे तो भगवान श्रीकृष्णाची आराधना करण्याच्या इच्छेने मलय पर्वतावर गेला. आपण म्हणतो मलयगिरीचा चंदन गंधित. हे मलयध्वज म्हणजे कर्नाटकामध्ये असणारं ज्या ठिकाणी अनेक चंदनाची झाडं आहेत त्या मलय पर्वतावर तो निघून गेला. आणि ही वैदर्भी जे आहे ते आपले घर पुत्र सगळ्या भोगांचा त्याग करून आपल्या पांडनरेश म्हणजे मलयध्वजाच्या बरोबर ही सुद्धा निघून गेली. कोण तर पुरंजन स्त्री रूपातला असलेला, आता स्त्री रूप असणारा आपल्या नवऱ्याबरोबर ते निघून गेले. आणि मग त्या ठिकाणी या ठिकाणी 2-3 नावं दिलेली आहेत नदींची. चंद्रवसा, ताम्रपर्णी आणि वटोदका अशा 3 पवित्र नद्या होत्या. त्या नद्यांच्या पवित्र जलामध्ये रोज स्नान करून अंतःकरण पवित्र करीत हे दोघे त्या ठिकाणी राहू लागले. आता राजा असलेला आहे आणि स्वतःहूनच संन्यास घेतला, जंगलामध्ये निघून गेला. त्यामुळे कंद, बी, मुळे, फलं जी काय असतील तेवढं खाऊन उदरनिर्वाह करीत राहिले. त्यामुळे दोघांचंही शरीर अत्यंत कृश झाले. शीतोष्ण वातवर्षाने क्षुत्पिपासे प्रिया प्रिये. ऊन, थंडी, वारा, पाऊस, तहान, भूक, प्रिय अप्रिय, मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही, असा जो राजा असताना म्हणत होता तो आता मात्र जी गोष्ट समोर आली ती खाण्यासाठी आतुर झाला. त्याला प्रत्येक गोष्ट आता खावीशी वाटायला लागली. आणि सुख दुःख या सगळ्यांवर त्याने मात्र मनाने विजय मिळवलेला आहे. आणि मग अशा प्रकारे 100 दिव्य वर्षे त्याने त्या ठिकाणी राहून भगवंताच्या वासुदेवाच्या ठिकाणी आपलं प्रेम जे आहे ते त्यामध्ये आपलं मन जे आहे ते विलीन करून घेतलं. आणि होता होता परे ब्रह्मणीचा आत्मानं परम ब्रह्म तथात्मनी वीक्षमाणो विहायेक्षाम अस्मात् उपर राम ह. म्हणजे आपल्याला आत्म्याला म्हणजे पुरंजन आणि त्याच्या ठिकाणी परमेश्वराचा असणारा अंश म्हणजे जीवाच्या ठिकाणी असणारा अंश म्हणजे जीवात्मा. आता हा जीवात्मा दुसरा तिसरा कोणी नसून हा परब्रह्माचाच अंश आहे हे त्याने जाणलं. आणि त्या परब्रह्माला आपल्या आत्म्यामध्येच तो आहे हे दोन्ही गोष्टी त्यांनी जाणलं. आणि म्हणून शेवटी तो चिंतन करीत पूर्णपणे शांत झाला. म्हणजे आता त्याचा देह हळूहळू क्षीण होत झाला आणि तो मरणाच्या दारी आला. अजानती प्रियतमं तदोपरत मंगना सुस्थिरा सनामासाध्य यथापूर्वम उपाचरित. आता जी पत्नी होती म्हणजे पुरंजन स्त्री रूपातील जो होता त्या पत्नीने आपल्या पतीची सेवा करीत होती. पण तिला आपल्या पतीचा देह आता आत्मा गेलेला आहे, देह आता हा नुसताच देह आहे हे सुद्धा तिला जाणवलं नाही. पण पाय दाबता दाबता तिच्यामध्येच लक्षात आलं. आणि लक्षात आल्याबरोबर ती आता मुळामध्ये आपल्या पतिचरणामध्ये मुळीच उष्णता नाही हे तिला जाणवलं. आणि तेव्हा तिचं चित्त आता काळजीने व्याकुळ झालं. आणि त्या निर्जन वनामध्ये ती एकटीच होती. पतीचं ते शव पडलेलं होतं. अत्यंत शोकाकुल झाली. आणि उत्तिष्ठ राजर्षे इदा मुदमखे मेखलां तस्युभ्य शत्रुबंधुभ्यो बिभ्यती पातुम अर्हसी. ती आता त्या राजाला आपल्या पतीला म्हणजे मलयध्वजाला उठवायला गेली. जीवाला असं वाटतं की ही जो मेलेला माझा पती आहे तो खरा मेला नाही पण त्याला उठवल्यावर तो उठेल असं वाटतं. आणि म्हणून ती त्याला उठवण्याचा प्रयत्न करीत होती. आणि आता तुम्हीच जर नाही राहिलं तर हे जे इतर अधार्मिक राजे आहेत ते आपल्यावर आक्रमण करीत, ते मला त्यांची भीती वाटते म्हणून तुम्ही याचं रक्षण करा. पण शेवटी तिच्या मग लक्षात येते की आता हा गेलेलाच आहे. आणि मग तिने एक चिता रचली आणि त्याला आता अग्नी देण्यासाठी ती त्या ठिकाणी
तयार झाली. आता एवढ्यांमध्ये काय झालं, तत्र पूर्वतर कश्चित सखा ब्राह्मण आत्मवान सांत्वयन वल्गुना सामना तामाह रुदतीम प्रभो, की त्या ठिकाणी या पुरंजनी, या स्त्रीरूप पुरंजन, स्त्रीरूपामध्ये आता आहे आणि पूर्वीचा पुरंजन राजा आहे, तिचा एक मित्र म्हणजे त्याचा एक मित्र त्या ठिकाणी आला आणि तो मित्र आत्मज्ञानी ब्राह्मणाच्या वेशामध्ये होता. आणि तो म्हणतो, अगं तू मला ओळखलं नाहीस का, तू ही राणी नाहीस. पुरंजन स्त्रीरूप जे तुझं आहे हे स्त्रीरूपसुद्धा तुझं हे मूळ रूप नाही. तू आणि मी आपण मित्र होतो. म्हणजे देहबुद्धी आणि आत्मबुद्धी अशा दोघांची भेट झाली. आणि ही जी आत्मबुद्धी होती ती कोणाकडून आली, ते भगवंताचा अंश होते. आणि ती म्हणजे या ठिकाणी हा अविज्ञात आहे. अविज्ञात म्हणजे काय, की ज्याचा करण्याचा कोणालाच थांगपत्ता लागत नाही. कानडा राजा पंढरीचा, वेदांनाही कळना नाही अंत पार ज्याचा. ज्या वेदांना इतके वेद पुराण उपनिषद यांनी एवढं वर्णन करूनही त्या परब्रह्माचं पर्यंत ते पोहोचू शकत नाही. ते फक्त निर्देश करतात, तिथे असेल, तिथे असेल, असेल असेल असं त्यांची भाषा असते. पण प्रत्यक्ष हाच तो आहे हे मात्र ते सांगू शकत नाहीत कुठलेही ग्रंथ. पण त्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग ते दाखवतात आणि त्या मार्गाने गेल्यावर आपल्याला निश्चितच मोक्ष मिळतो असा तो ब्राह्मण त्या ठिकाणी आता सांगत आहे. तेव्हा ही म्हणती, का त्वं कस्य असि को वयम, ब्राह्मण म्हणतो, का त्वं कस्य असि को वायम शयानो यस्य श्रोतसी जानासि किं सखायम माम येनाग्रे विचचर्थ हा. म्हणजे तो म्हणतो, तो ब्राह्मण म्हणतो आलेला, जो अविज्ञात आहे, परब्रह्म आहे, तो म्हणतो की तू कोण आहेस. या स्त्रीरूप पुरंजनाला म्हणतो, कोणाची मुलगी आहेस तू, त्यामुळे या ठिकाणी तू शोक का करत आहेस, आणि हा या ठिकाणी पडलेला पुरुष कोण आहे, तू मला कसं काय ओळखलं नाहीस. मी तर तुझ्याबरोबर आत्तापर्यंत अनेक जन्म तुझ्याबरोबर होतो. म्हणजे देह आणि आत्मा, आत्म्याला काही करता येत नाही म्हणून देहाच्या योगाने आत्मा आपल्या मनातल्या पूर्वजन्माच्या ज्या वासना आहेत त्या वासना पूर्ण करण्यासाठी सगळीकडे भटकत राहतो. तो हा पुरंजन. आणि म्हणून तू ही स्त्री जन्मातली ही पुरंजन राजा होती. म्हणून पुरंजनाचा अविज्ञात हा मित्र होता. कधी काळी अविज्ञात नावाचा एक तुझा मित्र होता, तुला आठवतं का, आणि तो म्हणजे मीच आहे. आणि तूच माझ्या आज्ञेने माझी इच्छा नसतानाच या ठिकाणी जन्म घेतलास. म्हणजे हा जीवदशा प्राप्त केली, कारण तुझ्या मनामध्ये काही वासना होत्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी तू बाहेर पडलास आणि तू एकटाच गेलास. तेव्हाच मी तुला बजावलं होतं, तू कुठेही जा, काहीही कर, पण प्रत्येक वेळी माझं स्मरण मात्र नीट ठेवत जा. जो जो करील त्याचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तर असं सामर्थ्य चळवळीचं ज्याचं असेल, की ज्या प्रत्येक सामर्थ्यामध्ये त्या चळवळीमध्ये परमेश्वराचं भान जे आहे, परमेश्वराच्या स्वरूपाचं अनुसंधान जर आपण ठेवत गेलो तर पुरंजन आणि अविज्ञात हे दोघे बरोबरच राहणार आहेत. पण आपण ते भान विसरलो, त्या परमेश्वराचं अस्तित्व विसरलो आणि मी माझ्या देहामुळे, माझ्यामुळे, माझ्या कर्मामुळे, माझ्या पराक्रमामुळे मी हे सगळं करत आहे असं जो जो माणसाला वाटेल तो त्या भगवंतापासून दूर जातो. अशी परिस्थिती या पुरंजन स्त्रीरूपाची झाली आहे. म्हणजे आपण दोघे एकच मित्र होतो आणि त्याबद्दल या ठिकाणी म्हणतो, हंसावहम च त्वं चार्य च आर्य सखायो मानसाय नौ. तू आणि मी एकमेकांचे मित्र होतो आणि मी हंस होतो म्हणजे ईश्वर होतो आणि तू मानस निवासी हंस आहेस. मानस निवासी म्हणजे मनाची उपाधी असलेला जीव आहेस. जीव आहे म्हणून मन आहे आणि मन आहे म्हणून त्यामध्ये वायुरूप वासना आहेत आणि वायुरूप वासना आहेत, मन आहे म्हणून ते मन बुद्धीला सांगतं आणि बुद्धी सगळ्या प्रकारचे कार्य आपल्याकडून करून घेते. पण ते करत असताना मुळामधल्या ईश्वराला, हंसाला आपण विसरतो. म्हणून तीन गोष्टी या ठिकाणी आहेत. हंस म्हणजे ईश्वर, मानसहंस म्हणजे मनोपाधिक जीव आणि परमहंस म्हणजे परब्रह्म. अशा तीन गोष्टी आहेत. आता ती सगळं समजावून सांगते. तू मला सोडून या ठिकाणी आलास आणि इथं फिरत फिरत तू एका स्त्रीने स्थापन केलेले स्थान पाहिलेस. ते आपण मागेच पाहिलं मागच्या अध्यायानं.
तिथे 5 बगीचे होते, 9 द्वार होते, 1 द्वारपाल होता, 3 तट होते, 6 वैश्यकुळे होती. आता ही वैश्यकुळे म्हणजे षटकुल पंचविपणम पंचप्रकृती स्त्रीधवम. षटकुल ही 6 कुळं म्हणजे कोण की पंच इंद्रिये आणि मन हे 6. नंतर पंचविपणम आपण म्हणतो विपणा अधिकारी आजकाल असतं ना, शासनामध्ये असतात. तर त्याच्यामध्ये विपण म्हणजे जो व्यवहार करतो, जो आर्थिक व्यवहार करतो. तसं पंचविपण म्हणजे पंचकर्मेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रियाचा बाजार जो करतो तो पंचविपणम. पंचप्रकृती 5 प्रकारच्या प्रकृती आणि स्त्रीधमम स्त्रीचं रक्षण करणारा स्त्रीधमम. पंचेंद्रियार्था आराम द्वार प्राणानव प्रभो. मग काय या ठिकाणी की इथे 5 पंचमहाभूते ज्याचे कधीही क्षीण न होणारे उपादान कारण आणि बुद्धी ही त्याची स्वामिनी होती. आणि मग म्हणतात की विपणस्तु क्रियाशक्ती भूत प्रकृती अव्यया. मग या ठिकाणी म्हणतात की त्या स्वामिनीच्या फंदात पडून तिच्याबरोबर फिरत असताना तू आपल्या स्वरूपाला विसरलास आहेस. स्वरूपी उदेला अहंकार राहो. आणि तिच्या संगतीने तुझी ही दुर्दशा झाली. कारण काय, तू मला विसरलास. आणि तुझं नवे शरीर तेथे इतरांचा कोण विचार. आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे. समर्थ आपल्याला सांगतात 3व्या दशकामध्ये 10व्या अध्यायामध्ये हे होऊया. तुझं नवे शरीर. हे शरीरसुद्धा तुझं नाही, तर मग इतरांचा विचार जो आहे तो सुद्धा तू सोडून दे आणि मग कोणाचा विचार कर. आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे. पण असो ऐसे वृद्धपण सकळाच आहे दारुण. म्हणून या शरण भगवंतास जावे. समर्थ सांगतात आपल्याला. तस्मिन् त्वं रामया पृष्टो रममाण श्रुतस्मृती तत्संगादिदृशीं प्राप्तो दशां पापीयसीं प्रभो. तुझी दुर्दशा त्यामुळे झालेली आहेस. तू मुळामध्ये विदर्भ राजकन्या नाहीस. मलयध्वज हा तुझा पती असं तू जे समजतेस तो सुद्धा तुझा पती नाही. न पतिस्त्वं पुरंजन्या वृद्धो नवमुखे यया. तू पहिल्या जन्मामध्ये स्वतःला पुरुष समजत होतास आणि आता या जन्मामध्ये तू स्वतःला स्त्री मानतोस, कारण तुला आता स्त्री रूप प्राप्त झाले. पण हे सगळं मी पसरलेली मायाच आहे. माझ्या मायेमुळेच तू पती समजतो, तू पत्नी समजतो, तू मुलं समजतो, तू बाबा आई वगैरे हे सगळं जे नातं होतं आहे हे सगळं मायेमुळे आहे. आणि ही माया कशी असते की जसं एका झाडावर संध्याकाळची वेळ झाली. गुरुचरित्रामधली ही ओवी आहे. त्या बाईचा मुलगा जो आहे तो लहान वयामध्ये त्याचा मृत्यू होतो आणि ती माता आपल्या पुत्राचं शव घेऊन विलाप करीत असताना स्वतः श्री नरसिंह सरस्वती स्वामी दत्त भगवान त्या ठिकाणी प्रगट झाले आणि तिला ते उपदेश करतात. संध्याकाळच्या वेळेस जसे अनेक पक्षी एका झाडाचा आश्रय घेऊन त्या ठिकाणी राहतात, पण सकाळ झाल्यावर ते सगळे पक्षी त्या झाडावरून निघून जातात. हे जसं आहे तसं क्षणभंगूर हे जीवित्व आहे, हे तू लक्षात घे. आणि आपण दोघे तर हंस आहोत. एक हंस आहे आणि दुसरा मानस हंस आहे. आणि म्हणून उपनिषदांमध्ये सुद्धा हीच गोष्ट आहे. एका झाडावर 2 पक्षी बसले होते आणि ते 2 पक्षी 2 स्तरावर होते, एक खालच्या बाजूला एक वरच्या बाजूला. आता वरच्या बाजूला असणारा पक्षी म्हणजे हा हंस ईश्वर आहे आणि खालच्या बाजूला असणारा पक्षी हा मानस हंस म्हणजे मनोपाधिक जीव आहे. आता जीवाला उन्नती करायची असेल तर त्याच्यावर असणाऱ्या ईश्वररूपी हंसाच्या जवळ त्याने गेलं पाहिजे. तीच त्याची प्रगती. आणि हा दृष्टांत आपल्या उपनिषदांमध्ये दिलेला आहे. माया एषा मया सृष्टा यत् पुमांस स्त्रियं सतीं मन्यसे नो भयं यद्वै हंसो पश्याम योर गतिम. आणि म्हणून तू स्त्री नाहीस आणि पुत्र पण नाहीस. आपण दोघे हंस आहोत. त्यामुळे तू तुझ्या वास्तविक स्वरूपाचा जो विचार आहे तो आधी मनामध्ये घे आणि त्याचा अनुभव घे. अहं भवान चान्यस्त्वं त्वमेवाहं विचक्ष्व भो न पश्यन्ति कवयश्छिद्रं जातु मनापगती. म्हणजे जो मी ईश्वर आहे तोच तू जीव आहेस. म्हणजे परमेश्वर आणि जीव यामध्ये काही फरक नाही. आणि तू माझ्यापासून वेगळा नाहीस हे मात्र तू नक्की लक्षात ठेव. आणि जो तू मी परमेश्वरापासून वेगळा आहे असं म्हणशील
तो तुला हे सगळं दुःख तुझ्या मागे लागणार आहे, प्रपंच तुझ्या मागे लागणार आहे. म्हणून ज्ञानी पुरुष जे आहेत ते जीव आणि आत्मा आणि परमात्मा यामध्ये कुठलाही फरक समजत नाहीत. आणि मग ते म्हणतात, यथा पुरुष आत्मनेकम आदर्श चक्षुषोः द्विधाभूत समवेक्षेत तथैवांतर आवयोः. जसे एक पुरुष आपल्या शरीराचे प्रतिबिंब आरशामध्ये पाहतात आणि दुसऱ्या व्यक्तीच्या डोळ्यातसुद्धा त्याला स्वतःच दिसतो, त्याप्रमाणे एकच आत्मा विद्या आणि अविद्या या दोन्ही रूपाने, या दोन्ही उपाधीमुळे स्वतःला ईश्वर समजतो आणि स्वतःला जीव समजतो. म्हणजे हा जो द्वैत आहे तो द्वैत आपल्या समजण्याने आहे. वास्तविक आपण अद्वैतच आहोत. स्वामी विवेकानंद जे म्हणतात, तुम्ही सगळी मेंढरं आहात आणि मेंढऱ्याप्रमाणे जीवन जगू नका, कारण तुम्ही अमृताचे पुत्र आहात. त्वम अमृतस्य पुत्रः. आणि स्वतःतलं अमृतत्व जे आहे, स्वतःचं जे आत्मतत्व आहे त्याचा विसर पडल्यामुळे तुम्ही मेंढरासारखे जीवन जगत आहात. आणि म्हणून त्या परमेश्वराचा मी अंश आहे हा भाग लक्षात घ्या. आणि ते लक्षात घेतल्यानंतर या जीवनामध्ये जे जे दुःख सुख, जे काही माया हे जे तुमच्या वाटेला आलेली आहे ती सगळं भ्रमित करणारी आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि एवं स मानसो हंसो हंसेन प्रतिबोधितः स्वस्थ व्यभिचारेण नष्टामाप मनस्मृतीं. अशा प्रकारे जेव्हा हंसाने म्हणजे ईश्वराने त्याला सावध केलं, म्हणजे हा अविज्ञात त्या ठिकाणी आला आणि स्त्रीरूप पुरंजनाला त्याने सावध केलं. जो स्त्रीरूप असला म्हणजे तो मानसहंस आहे, मनाच्या उपाधीने युक्त असा जीव आहे. आणि असंच त्यांनी उपदेश केल्यामुळे तो स्वतः म्हणजे पुरंजन स्त्रीरूप असो किंवा पुरुषरूप असो, तो जीव आता आपल्याला परमेश्वराचा अंश आहे हे त्याला समजलं. आणि आपल्या मित्राच्या वियोगामुळे आत्तापर्यंत मी या संसारात माझे यातच होतो, पण आता याच्या पलीकडे जो परब्रह्म आहे ते परब्रह्म म्हणजे मीच आहे हे माझ्या आता लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून गतस्मृती, भगवंताची स्मृती जी मी विसरलो होतो ती स्मृती आता माझ्या ठिकाणी जागृत झालेली आहे. म्हणून मी आता असा तर म्हणजे ज्या स्वामीजी जे सांगतात, विवेकानंद म्हणतात की एखाद्या छोट्याशा डबक्यामधला बेडूक आणि तो दुसरा एक बेडूक जो आहे तो त्या समुद्रातून त्या ठिकाणी येऊन पडतो आणि त्या दोघांचा संवाद त्यांनी सांगितलेला आहे. स्वामीजींचे जे चरित्र आहे, त्यांचे जे ग्रंथ आहेत ते मुद्दाम तुम्ही सगळे वाचा, त्यामध्ये ही गोष्ट दिलेली आहे. आणि तो समुद्रामधला बेडूक म्हणतो किंवा तो म्हणतो मी समुद्रातून आलो. आता याला समुद्रच माहीत नाही, त्याला त्याची छोटीशी विहीर माहिती. आणि तो म्हणतो मग तू या काठावरून त्या काठावर जाऊ शकतोस का? आणि तो हसतो आणि म्हणतो सहजपणे मी इकडून तिकडे जातो. पण या काठावरून त्या काठावर जायला त्या छोट्या बेडकाला कितीतरी कष्ट होतात. जीव जो आहे त्याला अनेक कष्ट होतात परब्रह्मापर्यंत पोचण्यासाठी. पण जो खरा परब्रह्मस्वरूप आहे त्याला इकडून तिकडे जाण्याची सुद्धा आवश्यकता नाही. तो ठाईच बैसवणे करा एके चित्त. आणि काय तर स्वतः भगवंताचं स्मरण हे जर अखंडपणे केलं तर मग दुःख नाही, शोक नाही, काहीच नाही. स्वामी आपले शंकराचार्य जे आहेत त्यांचं पुन्हा एक असंच छानपैकी रचना आहे, ज्या रचनेला आपण निर्वाण शतकम असं म्हणतो. निर्वाण शतकम त्यामध्ये खूप छान प्रकारे आपल्या जीव काय आहे हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ते त्या ठिकाणी म्हणतात, मनोबुद्धी अहंकार चित्ताने नाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राणनेत्रे न व्योम भूमी न तेजो न वायु चिदानंदरूप शिवोहम शिवोहम. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे अंतःकरण चतुष्ट आहे. ते म्हणजे मी नाही. न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे. श्रोत्र, जिव्हा, घ्राण, नेत्रे हे जे इंद्रिय आहेत ते सुद्धा माझं स्वरूप नाही. न च व्योम भूमी न तेजो न वायू म्हणजे ही पंचमहाभूत आहे ते सुद्धा माझं स्वरूप नाही. पण त्या सगळ्यांमुळे मी आहे एवढीच गोष्ट आहे. पण माझं स्वरूप काय आहे तर चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. निर्वाण षटकम. आता मग म्हणतात, न च प्राण संज्ञो न वै पंचवायू. प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे जे आहेत हे सगळे मी नाही, पण त्यांच्यामुळे माझं जीवित्व या ठिकाणी आहे.
आणि नवा सप्तधातू नवा पंचकोश, हे पंचकोशसुद्धा नाही. न वाक पाणी पादऊ न च उपस्थ पायु, कर्मेंद्रिय नाही. आणि चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. अशा प्रकारे या ठिकाणी जे भगवंतानीच आपल्याला सांगितलं आहे, आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये दिले, सर्व सांडून शोधा मधला ऐसे देवची बोलीला. देव म्हणजे या ठिकाणी कोण या संदर्भामध्ये? तो म्हणजे अविज्ञात. तो देव आपल्याला सांगतो की सर्व सांडून शोधा मधला, आणि सर्वाचा त्याग करून तुम्ही माझ्याकडे या. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. पण आपण काही सोडायला तयार नाही, आणि तरी मला भगवंताची प्राप्ती होईल असं आपण म्हणतो. की काहीच न देता मुशारा आपल्या सावकाराला मागण्यासारखं आहे. काही सेवा न करता मला काहीतरी चांगलं द्या असं आपण म्हणतो, तसं आहे. म्हणून सर्व सांडून शोधामधला ऐसे देवचे बोलीला. आणि लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा, आणि लोकांनी तो शब्द अमान्य केला, भगवंताच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केलं, आणि त्यामुळे या पुरंजनासारखी अवस्था त्याची झाली. तो पुरंजन स्त्रीरूप झाला, त्याच्यासारखी अवस्था झाली. आता माझा नवरा गेलेला आहे, आता मी कसं जगू, म्हणून तो त्याच्याबरोबर सती जाण्यासुद्धा तयार होतो. असं त्या पुरंजनाची अवस्था या जीवाची झाली, कारण लोकी शब्द अमान्य केला, आणि त्याच्यामुळे हा दुःख भोगत आहे. म्हणून ईश्वर अंश जीव अविनाशी, चेतन अमल सहज सुखराशी. जीव हा परमेश्वराचाच अंश आहे, म्हणून तो परमेश्वराप्रमाणेच अविनाशी आहे, चेतन आहे, निर्मल आहे, आणि स्वभावाने सुखाची अखंड अशी राशी आहे. पण हा जर स्वतःलाच अंश समजत असेल, मग त्याच्यासारखा दुर्भाग्य कोणीच नाही. आणि म्हणून साधू संत यांची जी तळमळ असते की यांनी आता उत्तिष्ठत जागृत प्राप्य वराद निबोधत, अशी कथा या जीवाची आहे. आणि जीवाची ही तळमळ, ही जी जीवाचं दुःख आहे, ते संतांना पाहवत नाही. तुलसीदास आपल्या रामचरित मानसामध्ये उत्तरकांडामध्ये ही गोष्ट आपल्याला सांगतात. जीव ईश्वर अंश जीव अविनाशी, चेतन अमल सहज सुखराशी. म्हणून चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. नारदांनी ही कथा प्राचीन बरीला सांगितली, आणि नारद म्हणतात या ठिकाणी शेवटी की बरीशम येन अध्यात्मं पारोक्षेण प्रदर्शितम यत परोक्ष प्रियो देवो भगवान विश्वभावना. प्राचीन बरी राजा, मी तुला परोक्ष रूपाने, परोक्ष रूपा म्हणजे रूपकाने, समोर काहीच नाही पण एक काहीतरी रूपक समोर ठेवलं, आणि रूपकाने आत्मज्ञानाची दिशा दाखवली. आत्मज्ञान म्हणजे काय आणि ते कसं प्राप्त करावं, हा मार्ग मी तुला या ठिकाणी एक उदाहरण म्हणून तर दाखवलं. ह्या पुरंजनाचं आणि अविज्ञात यांच्या कथेमधून तुला सांगितलं. कारण जगतकर्त्या जगदीश्वराला त्याचं वर्णन, अप्रत्यक्ष वर्णनच अधिक प्रिय असते. कारण प्रत्यक्ष वर्णन करणं अवघड आहे. जो त्या ठिकाणी जातो तो त्याचं वर्णन करू शकत नाही, कारण तो त्याच्याशी एकरूपच झालेला असतो. राम आणि दास दोघे पहुडले रामी, हेही बोलावया जुजा नुरेच ते धामी. म्हणजे त्या परब्रह्मस्वरूपाशी एकरूप झाल्यावर त्या जीवाचं जीव पण जातं आणि देव पण येतं, आणि देवपणापेक्षा परब्रह्मस्वरूप त्याला प्राप्त होतं. आणि त्यामुळे बोलण्यासारखं, ऐकण्यासारखं, सांगण्यासारखं काहीच त्याच्याकडे नसतं. तो स्वतःच्या त्या आनंदाशी एकरूपच झालेला असतो. आणि म्हणून प्राचीन बरीला हे सगळं ज्ञान परोक्ष रूपाने, रूपकाच्या रूपाने त्याने दिलेलं आहे. अशा प्रकारे हा 28वा अध्याय जो आहे या ठिकाणी संपतो येतो. 65व्या या अध्यायामध्ये होते इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां चतुर्थस्कंदे पुरंजनोपाख्याने 28वाध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता 3-4 अध्यायामध्ये जी कथा आपण सगळी ऐकली त्याचं म्हणजे पुरंजनाच्या आख्यानाचं तात्पर्य काय आहे हे आता 29व्या अध्यायामध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे. पुढच्या आठवड्यामध्ये आपण ते पाहूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता.
श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता आरती करी तुझ भगवंता वेद तरुचे मधुर फळ स्वादुरसे जे सोज्वळ आत्माला मुनी अचळ सेवुनी करीती जन सफळ महापर्वणी आली अवनी की अगहरणी भवजलतरणी ती पतिता आरती करी तुझ भगवंता येथे व्यासांची वाणी सार्थक हरिगुण गावोनी शास्त्र पुराणी मुकुटमणी परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्ष तत्वता देहाता आरती करी तुझ भगवंता गमते जणु मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चितेथ श्लोक सुकमले संत अलिकुले सेवुनि रमले भान विसरले रस पिता आरती करी तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवेना कोणासाचा मेवा कविवर संताचा प्राणची कीर्तनकारांचा जणु बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण क्वचित अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ हि वदती रामपदी ठेवी माथा आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ।